तमिळ इंडस्ट्री ती जिला आपण टॉलिवूड या नावाने सुद्धा ओळखतो. त्याने आपल्याला प्रत्येक जनरांमध्ये टॉप क्वालिटीचे असे चित्रपट दिलेले आहे. म्हणजे ॲक्शनमध्ये जेलर असेल, विक्रम असेल आणि ड्रामामध्ये इंडियातला सगळ्यात सस्पेन्स थ्रिलर पिक्चर तो म्हणजे महाराजा. विजय सेतुपतीचा महाराजा तो असेल किंवा चोरटाच्या रूपातून गरिबांना न्याय जाणारा जय भीम असेल. असे बरेचसे चित्रपट या तमिळ इंडस्ट्रीने आपल्याला दिलेले आहेत. आणि अशीच एक नवीन वेब सिरीज तमिळ इंडस्ट्रीत येऊन आलेला आहे. ती जीचं नाव आहे टाटन. काय हा विषय, चला तर मग पाहूया. तर मग तुम्हाला टाटन ही जी काय वेब सिरीज आहे ती जिओ हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली होती. ती रिलीज झाली होती 27 मार्चला. लगभग धुरंधर 2 येत्या आठवड्यानंतर ती रिलीज झाली होती. आणि ही वेब सिरीज बनण्याचं कारण म्हणजे माझ्या पर्सनली तर माझं कारण म्हणजे विजय सेतुपती. विजय सेतुपती यात मेन रोलमध्ये आहे, त्यामुळेच मी ही वेब सिरीज बघितलेली होती. तर ह्या वेब सिरीजची स्टोरी जाणून घ्यायची झाली तर एक गाव आहे, एक सुंदर निसर्गरम्य असं गाव आहे आणि त्या गावात येत आहे पोलीस स्टेशन. पण पोलीस स्टेशन असं आहे की तिथं 3 वर्ष झालं एकही केस आलेली नाही. म्हणजे तिथले पोलीस स्टेशनवाले पोलीस लोंढ्याबाजी करत आहेत आणि परत मटण शिजवून खात आहेत. इकडून तिकडं बोंबलत फिरणं, दारू पिणं असं त्यांचं काम म्हणजे 3 वर्ष झालं असंच काम आहे. आणि इथंही तेच न मिळण्यामुळं त्यांचं पोलीस स्टेशन जे आहे ते लवकरच बंद होण्याच्या तयारीत आहे. आणि त्यांची जी पोस्टिंग आहे ती मुंबई या ठिकाणी होणार आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या सिटीज या ठिकाणी होणार आहे. आणि पण एवढं निसर्गरम्य त्या गावात वातावरण असल्यामुळं त्या पोलिसांना वाटत नाही की आपण शहरात जावावं, म्हणजे लवकरच येत तेच यावे. आणि तसं होतं पण. आणि एक मुंडी कापलेली तेच त्या ठिकाणी येते आणि ती मुंडी असते विजय सेतुपतीची. म्हणजे विजय सेतुपतीचं मूर्त त्या गावात त्या ठिकाणी सापडतं. आणि त्याच्यानंतर ही वेब सिरीज रणबाजी दाखवते. मी जो तुम्हाला सांगितलं आहे ती 15-20 मिनटातच वेब सिरीजच्या होतं. म्हणजे मी काय असा तुम्हाला सगळीच वेब सिरीज सांगितली असं नाही. तर त्याच्यानंतर मग त्या विजय सेतुपती म्हणजे मुत्तू त्या वेब सिरीजमध्ये त्याचं नाव आहे. मुत्तूचा फास्ट तुम्हाला दाखवलेला आहे, म्हणजे तो तुटणं आला होता आणि काय रिझन होतं त्याच्यात होण्याचं, एवढं एवढं सगळं या वेब सिरीजमध्ये दाखवलेलं आहे. तर अशी तर वेब सिरीजची कथा समजून घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगतो ही वेब सिरीज बघायची का नाही आणि हिची रेटिंग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते. तर ही वेब सिरीज तुम्हाला एवढी अशी एंगेजिंग करत नाही, म्हणजे ही स्लो पेसवर बनलेली आहे. पहिले 5 एपिसोड तर तुम्हाला वाटतील हे रिपीटच होत आहे. म्हणजे त्या विजय सेतुपतीच्या फास्टची जी कथा आहे, त्याच्या भूतकाळाची जी कथा आहे ती तुम्हाला वाटेल जरा रिपीट होते, म्हणजे ओव्हरडोस होतो याचा. पण शेवटचे 5 एपिसोड खरंच सेल्यूट आहे. आणि त्यातल्या त्यात शेवटचे 2 एपिसोड म्हणजे तर वा, म्हणजे तुम्हाला स्वतःला बिल्डअप करायला लागतं ही वेब सिरीज बघायला. म्हणजे पहिले 5 एपिसोड बिल्डअपचे आणि शेवटच्या 5 एपिसोड नंतर तुम्ही म्हणणार जोरात. पण ह्याच्यात BGMI सुद्धा खूपच मिसिंग आहे. म्हणजे काही ठिकाणी आहे पण ते एवढे एंगेजिंग नाही. असं पण सुद्धा होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला धुरंधर सारखा पिक्चर बघायचा जर शौकीन असेल, जॉन विक सारखा क्राईम थ्रिलर बघायचा तुम्ही जर शौकीन असेल, तर तुम्ही ही वेब सिरीज बघताना नक्की झोपणार. पण माझा रिव्ह्यू बघताना तर झोपणार नाही ना, नाही ना झोपला. तर अशी ही म्हणजे असा हा विषय आहे या वेब सिरीजचा. आणि मेनली मी हे बनण्याचं कारण म्हणजे विजय सेतुपती. विजय सेतुपतीच होतं. आणि ह्याला रेटिंग द्यायची झाली तर मी ह्याला रेट करेन 7/10. तर अशी ही वेब सिरीज आहेत, पण तुम्ही ह्याला वन टाईम वॉच म्हणून बघू शकता. आणि ह्याच्यासारखीच एक दुसरी वेब सिरीज सांगायची झाली तर ती कोरियन इंडस्ट्रीमध्ये आहे, द आर्ट ऑफ सारा. ती पण एक जोरात वेब सिरीज आहे. मला वाटतं नेटफ्लिक्सवरती रिलीज झाली होती. आणि ह्याचा त्याचा विचार करायचा झाला तर त्यात जरा म्हणजे मसाला जास्त लावला आहे. ही थोडी रिअलिस्टिक बेस्ड आहे. पण तुम्ही ह्याला एक ट्राय देऊ शकता. तर ह्याच्यात विजय सेतुपती आहे आणि त्याची ॲक्टिंग सुद्धा जोरात आहे.